भारतीय महिलांनी इतिहास रचलेला आहे। पहिल्यांदाच विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय। भारताने 52 रन्सने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवलाय। डी.वाय. पाटील स्टेडियमच्या बाहेर क्रिकेट प्रेमींचा जल्लोष पाहायला मिळाला। संपूर्ण देशभरामध्ये हा जल्लोष पाहायला मिळत होता। भारतीय महिलांनी इतिहास रचत विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय। महिला क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला धूळ चारली आहे। अखेर दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 246 धावांवर ऑल आउट झाला। भारताने 52 रन्सने विजय मिळवला। भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरलं। डी.वाय. पाटील स्टेडियमच्या बाहेर क्रिकेट प्रेमींचा जल्लोष पाहायला मिळाला। याचाच आढावा घेतला आमच्या लोकशाहीच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। भारतीय महिलांनी क्रिकेटमध्ये आपलं नाव कोरलेलं आहे। जो विश्वचषक आहे तो आपल्या नावावर कोरलेला आहे आणि कुठेतरी इतिहास नसलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे चाहते वर्ग आहे जो आनंद व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षा होती की महिला जो वर्ग आहे क्रिकेटचा त्यांनी कुठेतरी महिला टीमने कुठेतरी विश्वचषक जिंकावं आणि 2 वेळा फायनल मध्ये हरल्यानंतर आता तिसऱ्यांदा कुठेतरी दक्षिण आफ्रिकेला हरवून कुठेतरी भारतीय महिलांनी इतिहास रचलेला आहे आणि त्यांचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे। कुठेतरी ऑल आउट करून दक्षिण आफ्रिकेला ही जी बाजी मारलेली आपल्याला पाहायला मिळते। सुरुवातीला या सामन्यावर पावसाचे सावट होतं, मात्र कुठेतरी त्यानंतर पाऊस थांबला आणि पूर्णच्या पूर्ण 50 ओव्हर्स झाल्या आणि या 50 ओव्हर्स मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकला आणि बॉलिंग निवडली। त्यानंतर इंडियाने बॅटिंग करत 299 धावांचं आव्हान हे दक्षिण आफ्रिकेसमोर दिलेलं होतं, मात्र कुठेतरी दक्षिण आफ्रिका हे धावा पूर्ण करण्यात अपयशी ठरले आणि त्यामुळे कुठेतरी आज भारताने इतिहास रचलेला आहे। महिला आपल्या जी छोरी किस छोरों से कम नाही असं हे म्हटलं जात आहे, ते आता इतिहास हा जमा झालेला आहे। त्यामुळे संपूर्ण भारत आता जल्लोष व्यक्त करताना पाहायला मिळत आहे। व्हिडिओ लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।